कारच्या चाकाखाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू, पहा घटनेचा व्हिडिओ। इनोव्हा कार अंगावरून गेल्यामुळे 5 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे। नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात आलेल्या कारने या मुलाला चिरडलं। या अपघातात ध्रुव राजपूत या 5 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे। या संपूर्ण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजित राजपूत, वय 37, राहणार उपेंद्रनगर, हे चारचाकी वाहनाने हॉटेल एक्सप्रेस इन येथे प्रवासी सोडण्यासाठी आले होते। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजित राजपूत, वय 37, राहणार उपेंद्रनगर, हे चारचाकी वाहनाने हॉटेल एक्सप्रेस इन येथे प्रवासी सोडण्यासाठी आले होते। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा होते। अजित राजपूत यांनी प्रवासी सोडल्यानंतर गाडी पार्किंग करून पायी येत होते, तेव्हा त्यांचा मुलगा ध्रुव राजपूतने वडिलांचा हात सोडला आणि तो पळायला लागला। तेवढ्यात तिकडून ग्रे कलरची इनोव्हा गाडी क्रमांक MH15FN 2949 आली आणि या गाडीने ध्रुवला चिरडले। ध्रुवच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्याने तो जबर जखमी झाला। अंगावरून गाडी गेल्यानंतर ध्रुवला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले। या प्रकरणी चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत। हा अपघात झाल्यानंतर इनोव्हा गाडीच्या चालकाला मारहाण करण्यात आली। गाडीचा चालक ध्रुवला हॉस्पिटलमध्ये सोडायला गेला होता, पण हॉस्पिटलमध्ये सोडून तो पळाल्याचा आरोप ध्रुवच्या नातेवाईकांनी केला आहे। ज्या गाडीने चिमुरड्याला चिरडले तो दारू प्याला होता, अशी तक्रार मयत मुलाच्या वडिलांनी पोलिसात केली आहे।